नमस्कार मित्रांनो, 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा झाला आणि खामगावच्या सिल्वर सिटी रुग्णालयाला 10 वर्ष पूर्ण होत आहे। या अनुषंगाने खामगावला एक अभिनव म्हणता येईल असं एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानासाठी खामगावला कोण येत आहेत ह्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला कळणार आहे। तसे तर त्याचे जागोजागी बॅनर्स, पोस्टर्स आणि जाहिरात झालेली आहे, परंतु तरीही माझ्या चॅनलच्या दर्शकांना कळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे। जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने आपल्याला आठवण होते ती वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक नामांकित लोकांची, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर कोटनीस ज्यांनी भारत चीन युद्धामध्ये खूप मोठी सेवा दिली होती, फ्लॉरेन्स नाइटिंगेल या नर्सची आठवण होते, आपल्या तात्याराव लहाने आणि अनेक प्रसंग म्हणा किंवा वैद्यकीय क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या अनेक लोकांची आठवण या निमित्ताने होते। काही चित्रपटसुद्धा वैद्यकीय क्षेत्रावर चांगले निर्माण झालेले आहेत, त्या उदाहरणार्थ तेरे मेरे सपने, अलीकडचा मुन्नाभाई MBBS। तर या सगळ्या गोष्टींची जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने आठवण होत आहे आणि आपण आज बघतो आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये त्याची स्थिती कशी आहे। अनेक नवीन नवीन हॉस्पिटल निघत आहेत, वैद्यकीय सेवा त्यामध्ये मिळते आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, ऑपरेशन्स फटाफट होत आहेत, अनेक लोक चांगल्या सेवा देत आहेत। स्वामी विवेकानंद हॉस्पिटल आहेत, अनेक असे हॉस्पिटल आहेत की जे रुग्णांवर कमीत कमी खर्चामध्ये शस्त्रक्रिया करतात, त्यांना चांगली आरोग्य सुविधा पुरवतात। याच जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने खामगावच्या सिल्वर सिटी रुग्णालयात 10 वर्ष पूर्ण होत आहेत। मला एक व्याख्यान आयोजित केलं आहे आणि ते व्याख्यान कोणाचं आहे तर याच आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे आपल्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्यांचं सिंदखेड राजा या ठिकाणी 10वी-12वी पर्यंतचं शिक्षण झालं होतं आणि 10वी-12वीला ते विदर्भ स्तरावर मेरिटसुद्धा आले होते, असे ते व्यक्ती आहेत। 12वी नंतर त्यांनी शासकीय महाविद्यालय नागपूर येथे MBBS केलं, परंतु त्यांना त्या वेळेपासूनच त्यांनी ठरवलं होतं की मला ग्रामीण भागातील लोकांची सेवा करायची आहे, म्हणून त्यांनी MD न करता ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी ते अंमळनेर येथे गेले। तेथे डॉक्टर आप्पा म्हसकर यांच्यासोबत त्यांनी वैद्यकीय कार्याची सुरुवात केली। त्यांनी तारपाडा गुजरात येथे सुद्धा वैद्यकीय सेवा दिलेली आहे, तसंच अमरावती जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी भागामध्ये सुद्धा त्यांनी वैद्यकीय सेवा दिलेली आहे। या आपल्या भारतामध्ये गांधीजींसारखे लोक होऊन गेले, बाबा आमटेंसारखे लोक होऊन गेले, तर गांधीजी, बाबा आमटे, विनोबा भावे, ताराबेन मशरूवाला यांचा वारसा घेऊन चालणारे असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या या सेवेसाठी चांदूर बाजारमध्ये त्यांच्या तरुणपणीच म्हणजे 1994 मध्ये लोकांनी नागरी सत्कार आयोजित केला होता। अशा या व्यक्तींनी प्रयास या संस्थेची स्थापना केली आहे। सेवांकुर या संस्थेद्वारे सुद्धा त्यांचं आरोग्य सेवेचं कार्य सुरू आहे। लोकांचा दवाखाना एक संकल्पना त्यांनी राबवली आणि यासाठी दुर्गम भागातून मोटरसायकलने प्रवास करत त्या दवाखान्यामध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा देत आहेत। तर 40 वर्षापासून त्यांनी अनेक दुर्धर अशा व्याधींपासून अनेकांना मुक्त केलेले आहे। त्यांचं नाव मी तुम्हाला आता सांगतो आहे, त्यांचं नाव इथे उघड करतो आहे आणि ते आहेत डॉक्टर अविनाश सावजी। तर डॉक्टर अविनाश सावजी यांचं उद्या दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे व्याख्यान आयोजित केलेलं आहे। वैद्यकीय क्षेत्र म्हणजे एक सेवा कार्य आहे, तर या वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आणि त्याला आपलं जीवन झोकून देणारे, त्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे असे डॉक्टर अविनाश सावजी यांचं व्याख्यान उद्या खामगावकरांना ऐकायला मिळणार आहे आणि या व्याख्यानात सर्व खामगावकरांनी यावं असं मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट करून सांगा। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा अनेक व्याधींचा आपल्याला सामना करावा लागत आहे, म्हणून लोकांना व्याधींपासून दूर कसं करता येईल म्हणून त्यांना या व्याख्यानाबद्दलचा हा व्हिडिओ त्यांना शेअर करावा असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो। धन्यवाद।